नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप राऊंडअप मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्या समोर येत आहे. काहींच्या ती कानावर आलेली असेल, काहींच्या कानावर नसेल. तर यातली आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्ही ती लेट्सअपच्या वेबसाईटवरती पाहू शकता आणि ती बातमी आहे महाराष्ट्रासाठी भाजपची दुसरी जी यादी आहे, देशासाठी जी दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 20 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. हे उमेदवार जाहीर करताना अनेक नवे चेहरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही सिनियर लोकांना आहे तसं ठेवण्यात आलेलं आहे, मात्र काही लोकांचा पत्ता देखील कट झालेला आहे. तुमच्या माहितीसाठी ही यादी मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो आहे. ही यादी तुमच्या भागातील असेल तर ही उमेदवार जे आहेत, तुम्हाला त्या नावांची उत्सुकता असेल तर त्या मागची समीकरणं काय आहेत, भाजपने त्यांची निवड कशासाठी केली, त्यांच्या पाठीमागची रणनीती काय आहे, हे देखील आपण या निमित्तानं समजून घेणार आहोत. तर सगळ्यात जे पहिल्यांदा आहे की राज्य मंत्रिमंडळाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरची उमेदवार जाहीर झालेली आहे. मुनगंटीवार हे स्वतः लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नव्हते, तरीही त्यांना दिल्लीला पाठवण्याचा प्लॅन पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे आणि आजच्या यादीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना स्थान मिळालं आहे. दुसरं नाव जे आहे रावेरमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचं नाव भाजपनं कायम ठेवलेलं आहे. एकनाथ खडसे हे जरी राष्ट्रवादीत गेले असले तरी रक्षा खडसे या भाजपमध्येच होत्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या आपल्याशाच वाटत होत्या आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी देखील रक्षा यांच्यावर मोठा विश्वास टाकलेला आहे आणि त्यांचं नाव तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून फायनल झालेलं आहे. ज्याला अपेक्षेप्रमाणे रावसाहेब दानवे यांनाच पक्षानं पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. बीडमधलं जे नाव आहे ते अनपेक्षित नाव आहे, पण मात्र त्याचे संकेत मिळत होते. पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन कसं करायचं हा जो मुद्दा होता, हा मुद्दा आजच्या यादीनं निकालात निघालेला आहे आणि पंकजा मुंडे या देखील आता दिल्लीला निघालेल्या आहेत. पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी अखेरीस झालेली आहे. त्यासाठी प्रीतम मुंडे यांना आता मात्र आपल्या खासदारकीचा बळी द्यावा लागणार आहे. पण पंकजा मुंडे यांच्यासाठीची ही एक गुड न्यूज म्हणता येईल. पुण्यासाठी मोठी रस्ते केस होती. पुणे महत्त्वाचं शहर आहे पश्चिम महाराष्ट्रामधलं आणि महाराष्ट्रामधलं देखील. आणि पुण्यामधून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव पक्षानं निश्चित केलेलं आहे. मुरलीधर मोहोळ, सुनील देवधर अशा अनेक नावांची चर्चा होती, मात्र पुण्यातून मुरलीधर मोहोळ या नाव फिक्स झालेलं आहे. सांगलीतून संजय काका पाटील हे आता तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी रिंगणात उतरलेले आहेत. त्यांना पक्षानं हॅट्रिक साधण्याची संधी या निमित्तानं मिळवून दिलेली आहे. माढा की ज्या ठिकाणी अतिशय मोठा संघर्ष होता, जे विद्यमान खासदार आहेत रणजित निंबाळकर यांना उमेदवारी मिळणार की नाही मिळणार याबाबतचा संभ्रम होता. राष्ट्रवादी जी महायुतीमधला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध व्यक्त केलेला होता. मात्र तरी रणजित निंबाळकर यांना देवेंद्र फडणवीस यांचा भरभक्कम पाठिंबा असल्यामुळं रणजित निंबाळकर हे आता दुसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीला लागू शकतील. सुभाष भामरे माजी संरक्षण राज्यमंत्री यांना देखील पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. सुभाष भामरे यांचं तिकीट कट होणार किंवा त्यांच्याऐवजी प्रताप दिगावकर यांचं नाव चर्चेमध्ये होतं, राजवर्धन कदमबांडे यांचं नाव चर्चेमध्ये होतं. मात्र त्याऐवजी सुभाष भामरे यांनी आपलं हे पद किंवा आपली उमेदवारी कायम राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. उत्तर मुंबईमधनं मोठा झटका आहे. उत्तर मुंबईमधनं गोपाळ शेट्टी जे पक्षाचे सिनियर खासदार आहेत, मोठ्या मताधिक्याने ते निवडून आलेले होते. त्यांचा विक्रम मताधिक्याचा होता. सुभाष त्यांच्याऐवजी पक्षाने तिथं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लोकसभेसाठी आता रिंगणात उतरवलेलं आहे. उत्तर पूर्वमधनं देखील मिहीर कोटेचा यांना पक्षानं उमेदवारी दिलेली आहे. त्या ठिकाणी देखील पक्षानं जे आपले उमेदवार आहेत विद्यमान खासदार त्यांचा पत्ता कट केलेला आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी मिळेल की नाही याची शक्यता होती, मात्र त्यांनी आपलं उमेदवारी आपली कायम राखलेली आहे. नांदेडचे जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
अशोक चव्हाण भाजपमध्ये आलेले होते, त्यांचा आता फायदा प्रताप पाटील चिखलीकरांना होईल. या दोघांमधलं राजकीय वैमनस्य या निमित्तानं संपण्याची देखील चिन्हे आहेत. नगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीबद्दल मोठी चर्चा होती. राम शिंदे त्यांना आव्हान देत होते. अशी पण चर्चा होती की राधाकृष्ण विखे पाटील हेच लोकसभेचे उमेदवार असतील. प्रत्यक्षात तसं झालेलं नाहीये आणि सुजय विखे पाटील हेच आता पुन्हा उमेदवार झालेले आहेत. जळगावमधून जे विद्यमान खासदार आहेत उन्मेष पाटील यांची उमेदवारी पक्षानं कैद केलेली आहे आणि त्याच्याऐवजी स्मिता वाघ, यातला योगायोग असा आहे की स्मिता वाघ यांना 2019 मध्ये उमेदवारी जाहीर झालेली होती. मात्र अचानक त्यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. आता मात्र त्याचा एक थोडंसं काय बला असं म्हणणार नाही, पण त्याचा योगायोग असा झालेला आहे की उन्मेष पाटील यांची उमेदवारी रद्द होऊन आता स्मिता वाघ या उमेदवार झालेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या पुन्हा आता उमेदवार झालेल्या आहेत. भिवंडीमधनं केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपली उमेदवारी राखलेली आहे. वर्ध्यामधनं रामदास तडस हे देखील आता तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारी लागलेले आहेत. नागपूरमधून ज्या नावाबद्दल चर्चा होती की त्यांना नितीन गडकरी यांची उमेदवारी कापण्याचा काही मोदी शहांचा प्लॅन आहे की काय, त्यावरून उद्धव ठाकरे हे नितीन गडकरींना शिवसेनेत या असं सांगत होते. तर नितीन गडकरी यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे. अकोल्याचे जे विद्यमान खासदार आहेत संजय धोत्रे, त्यांच्या मुलाला अनुप धोत्रे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहेत. संजय धोत्रे हे आजारी आहेत, त्यामुळे ते निवडणूक लढवणार होते याची चर्चा होती. त्याच्याऐवजी रणजित सावरकर हे त्यांचे भाचे जे आहेत ते उमेदवार होतील असं अनेकांना वाटत होतं. पण अनुप धोत्रे यांना पक्षानं संधी दिलेली आहे. आणि नंदुरबारमधनं हिना गावित यांनाच पुन्हा पक्षानं आता उभं केलेलं दिसत आहे. त्या देखील आता तिसऱ्यांदा हॅट्रिक उमेदवारी मिळाल्या, तिसऱ्यांदा त्यांना खासदार होण्याची संधी या निमित्तानं मिळू शकते आहे. जवळपास 20 नावं पक्षानं जाहीर केलेली आहेत. आणि सगळ्यात धक्कादायक जर यातलं जे नाव असेल तर सुधीर मुनगंटीवार यांचं आहे, कारण त्यांना खासदार व्हायचं नव्हतं तरी त्यांना उमेदवारी मिळाली आहे. रणजित निंबाळकर एक दुसरं धक्कादायक नाव आहे, कारण त्यांची उमेदवारी जवळपास कट झालेली असं मानण्यात आलेलं होतं तरी त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि ज्यांचा पत्ता कट झाला त्याच्यामध्ये गोपाळ शेट्टी यांचं मला वाटतं त्यांना अपेक्षित नव्हतं की आपली उमेदवारी कट होईल. मात्र गोपाळ शेट्टी आता काय पाऊल उचलतात हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील आता शिवसेना किंवा काँग्रेस हे काही गोपाळ शेट्टीवर यांच्यावरती काही जाळं टाकणार की काय याची आता आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. यातलं सगळ्यात जे म्हणजे उत्तर पूर्वमधनं जे किरीट सोमय्या हे थोडेफार प्रयत्नशील होते, मात्र त्याच्याऐवजी मिहिर कोटेचा यांना आता पक्षानं नव्यानं संधी दिलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता जवळपास 20 अशी नावं आहेत की जी भाजपनं आता आपल्या दुसऱ्या यादीत जाहीर केलेली आहेत. यांच्यासमोर आता महाविकास आघाडी कोण उमेदवार देणार याची आपल्याला या निमित्तानं आता माहिती घ्यावी लागेल. देशामधले इतर पण काही उमेदवार भाजपने जाहीर केलेले आहेत. याच्यामध्ये कलाबन देलकर हे जे एक नाव तुम्हाला आठवत असेल की कलाबन देलकर हे दादरा नगर हवेलीच्या खासदार आहेत. शिवसेनेने त्यांना गेल्या वेळेस पाठिंबा दिलेला होता. शिवसेनेच्या उमेदवार म्हणून त्या निवडून आलेल्या होत्या. आणि दादरा नगर हवेलीमध्ये त्यांचे जे पती खासदार होते त्यांनी आत्महत्या केलेली होती आणि त्या आत्महत्येमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सहभाग आहे असा त्यांनी खळबळजनक आरोप केलेला होता. मात्र त्याच कलाबेन देलकर आता भाजपच्या उमेदवार जाहीर झालेल्या आहेत. याशिवाय गुजरातमधल्या आणखीन 6 जागांवरती पक्षानं आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. हरियाणामधले जवळपास 6 उमेदवार पक्षानं जाहीर केलेले आहेत. सर्वात मोठी जी संख्या आहे ती संख्या ही महाराष्ट्रातलीच आहे आणि जवळपास 20 उमेदवार पक्षानं जाहीर केलेले आहेत. बेंगलोर साऊथमधनं जे तेजस्वी सूर्या भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना पक्षानं पुन्हा
उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर निवडणूक 1-2 दिवसामध्ये किंवा उद्या संध्याकाळपर्यंत देखील जाहीर होऊ शकते. आणि आता आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल की या भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार कोण राहतील. भाजपनं फार काही धक्कातंत्र या ठिकाणी राबवलेलं नाही आहे, पण जी काही नावं आहेत त्याच्यामधलं हंसराज अहिर, ज्यांना पक्षाला असं वाटत होतं त्यांना की आपल्याला उमेदवारी मिळेल, पण त्याच्याऐवजी मला वाटतं की हंसराज अहिर आता विधानसभेवरती जातील आणि मुनगंटीवार हे दिल्लीमध्ये लोकसभेवरती जातील, असं सध्या सगळ्याचं चित्र दिसून येत आहे. निवडणुकीची तुतारी, निवडणुकीचं वातावरण आता महाराष्ट्रात या निमित्तानं प्रत्यक्षरित्या सुरू झालेलं आहे. अनेक लढती या निमित्तानं 50% तरी लढती आता या निमित्तानं स्पष्ट झालेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं या उमेदवारांविषयी, उमेदवारांच्या निवडीविषयी, तर ते नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी फॉलो करा लेट्सअपचं यूट्यूब चॅनल, इन्स्टा तुम्ही सर्व फॉलो करा आणि चांगल्या विषयांची माहिती घेण्यासाठी